नमस्कार, मी तन्मय. नमस्कार, मी सुवर्णा. आम्ही थेट आलेलो आहोत शरयू तीरावर आणि शरयू तीरावरून बोटीतून आम्ही दोघे सुद्धा तुम्हाला या शरयू नदीचा नजारा दाखवणार आहोत आणि आज इथलं वातावरण काय ते सुद्धा दाखवणार आहोत. अगदी. आणि आता शरयू नदीत बसून थेट तुमच्याशी आम्ही संवाद साधणार आहोत. शरयू नदी, शरयू नदीचा इतिहास आपल्याला माहिती आहे. शरयू नदीच्याच किनारी वसलंय ते अवध शहर, अर्थात अयोध्या. श्रीराम लल्लाची ही अयोध्या. प्रभू श्रीराम बालरूपात, पुढे त्यांचा विवाह सीतेशी झाला, पुढे रामायण घडलं, वाल्मिकी ऋषी, हे सगळं याच शरयूने पाहिलेलं आहे. शरयू याची साक्ष आहे. तर इथून पुढचे बरोबर 24 तासानंतर, तर मी आता 12 वाजलेले आहेत आणि इथून पुढच्या बरोबर 24 तासानंतर रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा या अयोध्या नगरीतल्या राम जन्मभूमी मंदिरामध्ये होणार आहे. आणि त्यासाठी फक्त भारतातल्या नाही तर पाकिस्तानातल्या सुद्धा 3 पवित्र नद्यांचं जल आणलेलं आहे. 114 कलशांमधून जलाभिषेक केला जाणार आहे. तन्मय, अगदी. आणि अयोध्येतलं हे असं भव्य राम मंदिर जे साकारतंय, भव्य असं, त्याची रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा उद्या होणार आहे. आणि आता आपण कूच करतोय ते लक्ष्मण ब्रिजच्या इथे. लक्ष्मण ब्रिज आहे आपल्या मागे, लक्ष्मण घाट त्याला म्हटलं जातं. लक्ष्मणाचं मंदिर देखील या घाटावरती आहे. आणि असे विविध घाट अयोध्येच्या शरयूच्या तटावरती आहेत. तन्मय, हे घाट आपण दाखवत असताना काही माहितीसुद्धा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवूयात. उद्या दुपारी मंदिरामध्ये मध्यादिवास केला जाणार आहे आणि त्यानंतर संध्याकाळच्या सुमाराला शय्यादिवास सोहळासुद्धा पार पडणार आहे. आणि अगदी जसं काही वेळापूर्वी आम्ही म्हणालो की बरोबर 24 तासानंतर रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. अनेक भजनं काल इथे आम्ही आलो तेव्हापासून आमच्या कानावर पडत आहेत. त्यातच मलासुद्धा तन्मय आता एक भजन आठवतं. एक भजन आपण सतत म्हणत असतो, रामा रामा रटते रटते बीटी रे उमरिया, कब आओगे रघुनंदन. पण आता यापुढे कब आओगे म्हणायची गरज नाही आहे, कारण रघुनंदन लाल अगदी 24 तासांनंतर त्यांची प्राणप्रतिष्ठा होती आणि आपण त्यांचं दर्शनसुद्धा करू शकणार आहोत. अगदी. मलाही एक दोहा आठवला आहे. दोहा नाही म्हणता येणार त्याला, पण मराठीमध्ये 4 ओळी आहेत. त्या अशा आहेत की सकाळी उठल्यानंतर काय करावं त्याचे ते सांगणाऱ्या 4 ओळी आहेत. राम मनोराम, राम साखरेचा खडा, पहाटेच्या पारी मुखामध्ये सोडावा. याचा अर्थ काय सुवर्णा, की तुमच्या दिवसाची सुरुवातच रामनामाने करा. रामनाम कसं आहे तर ते गोड आहे. जर तुम्ही रामाच्या नावाने दिवसाची सुरुवात करत असाल तर तुमचा पूर्ण दिवस हा राममय जाईल, अर्थात गोड जाईल. आणि तुम्ही देखील सगळ्यांशी गोड बोला, गोड वागा. राम आपल्याला प्रेमभावना शिकवतो, राम आपल्याला त्याग शिकवतो. गेली अनेक वर्ष राम इथल्या अक्षरशः एका झोपडीमध्ये होता. उद्या रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होतीये. भव्य असं मंदिर खरं तर रामाचं उभं राहत आहे. त्याचे आपण सगळे साक्षीदार होणार आहोत. शरयू नदीतनं आत्ता आपण प्रवास करतोय. हे सगळं अद्भुत आहे. इथली ऊर्जाच काहीतरी वेगळी आहे.